नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ॲज युजल तुम्हाला थंबनेल बघून समजत असणार आहे की मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टेल यू अबाउट माय मोटोव्लॉग सेटअप, की मी मोटोव्लॉगसाठी माझं कोणता कॅमेरा यूज करतो, कोणता माईक यूज करतो, प्लस कोणते हेल्मेट यूज करतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो मोटोव्लॉगसाठी जी तुम्हाला सगळ्यात बेसिक गोष्टी लागतात ते म्हणजे एक हेल्मेट प्लस कॅमेरा, आणि जर तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करत असाल तर एक चांगला माईक. मी जो कॅमेरा यूज करतो तो हा आहे DJI Action 4. सो हा मला अराऊंड 29,000 काहीतरी मला कॉस्ट झालेला. सो मी मोटोव्लॉगसाठी हा DJI Action 4 कॅमेरा यूज करतो. प्लस ह्याच्यासोबत ह्या 3 बॅटरीज पण येतात, म्हणजे एक ह्याच्यात आणि 2 तुम्ही ह्यात चार्जिंगसाठी ठेवू शकता. प्लस हे चार्जिंगचे केस तुम्हाला ह्याच्यासोबत भेटते, प्लस एक एक्सटेंडर स्टिक असते. हे सगळं मला 29,000 कॉस्ट केलेलं. सो हा कॅमेरा घेण्याचं कारण मागचं म्हणजे ह्या कॅमेऱ्यासोबत तुम्हाला 3 बॅटरीज प्लस चार्जिंग केस, कॅमेरा, एक एक्सटेंडर स्टिक येते जी की 30 फीटपर्यंत म्हणजे 30 फुटापर्यंत जाते, आणि ह्या कॅमेऱ्यासोबत ह्याचे केस पण येते जे तुम्ही मोटोव्लॉग सेटअपसाठी वापरू शकता. हे असं हे काढा आणि घालायला एकदम सिम्पल आहे. गोप्रो न घेण्याचं कारण म्हणजे एक तर त्याला फक्त गोप्रो येणार, त्यासोबत केस वगैरे काही नाही, आपल्याला बाहेरून केस घ्यायला लागतं. जर माईक आपल्याला घ्यायचा असेल तर आय गेस 10,000चा काहीतरी केस तिचं कॉस्ट करते. प्लस हा कॅमेरा अप टू 18 मीटर्स वॉटरप्रूफ आहे. वॉटर रेजिस्टन्स नाही, वॉटरप्रूफ म्हणजे तुम्ही 18 मीटरपर्यंत हा कॅमेरा पाण्यामध्ये घालू शकता. त्यामुळे मी वापरून बघितलं आहे, एकदम मस्त काम करतोय. आतापर्यंत त्याला काही प्रॉब्लेम आला नाही वगैरे काय नाही. प्लस तुम्हाला ह्यात रेकॉर्डिंग सेटिंग 4K 120 FPS पर्यंत भेटते. स्लो मोशन आहे, टाइम लॅप्स आहे. प्लस तुम्ही आफ्टर मार्केट तुम्ही ND फिल्टर्स पण लावू शकता, की जे म्हणजे याच कॅमेऱ्याचे आहेत. तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. 6,000 कॉस्ट आहे गेस त्याची. त्याचं काम काय आहे की आता समजा बाहेर खूपच ऊन आहे तर त्यात 6 प्रकारचे ND फिल्टर येतात, जे तुम्हाला त्या नेचरला, त्या वेदरला जो तुम्हाला परफेक्ट वाटतो तो तुम्ही लावू शकता. आणि तुम्हाला नंतर एडिटिंगमध्ये काही वेदर चेंज म्हणजे कलर ग्रेडिंग वगैरेची करायची काही करत नाही, कारण की जर तुम्ही तो ND फिल्टर लावला ते ऑटोमॅटिक एक तुम्हाला असं इफेक्ट टाईप तुम्ही म्हणू शकता, इफेक्ट देते की एकदम सिनेमॅटिक व्ह्यू देते इथे. सो हे एक कारण होतं मागचं हा DJI Action 4 घ्यायचं मागचं कारण माझं हे होतं की एवढंच सगळं तुम्हाला 29,000 मध्ये भेटतं. जर तुम्ही गोप्रो घ्यायला तर एक 35,000 पर्यंत गोप्रो येतो आता, जर 11-12 घ्यायला गेलो तर. सो त्या रेंजमध्ये एवढं तुम्हाला सगळं भेटत नाही. सो दॅट्स वाय मी हा कॅमेरा परचेस केला. आता हा जेव्हा मी कॅमेरा घेतला तेव्हा ह्याचा माईकचा एवढा प्रॉब्लेम होता की म्हणजे कोणता माईक यूज करायचा, ॲडॅप्टर कोणता यूज करायचा काही समजत नव्हतं. की एकदा माईक यूज केला, एकदा माईक घेतला मी, पण त्याचं रेकॉर्डिंगच होत नव्हतं. ॲडॅप्टर कोणता घ्यायचा, काय करायचं काही समजत नव्हतं. पण फायनली एक 1.5-2 महिन्यानंतर मी एका यूट्यूबवरचा व्हिडिओ बघितला आणि मला फायनली परफेक्ट सेटअप भेटला ह्या कॅमेऱ्यासाठी, की कोणता माईक आणि ॲडॅप्टर परफेक्ट आहे. सो मी तुम्हाला दाखवतो आता. तर हा माईक आहे मोनो AU400. हा आय गेस 400-500 रुपयेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉनवर भेटेल. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथून परचेस करा. सो हा वन ऑफ द बेस्ट माईक मला तर वाटतोय, कारण की मी जेवढे माईक वापरलेत, मी एक 3-4 प्रकारचे माईक वापरलेत, पण त्यामध्ये आम्हाला बेस्ट म्हणजे बेस्ट एक नंबर माईक आहे. ह्या माईकसोबत तुम्हाला हा ॲडॅप्टर येतो. जर हा ॲडॅप्टर असला तरच तुम्हाला रेकॉर्डिंग करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा कन्व्हर्टर आहे 3 ह्याला आय गेस काय तुम्हाला लक्षात नाही, 3mm काहीतरी असं म्हणतात ह्याला. सो ह्या माईकसोबत हा ॲडॅप्टर येतो. हा ॲडॅप्टर तुम्ही इथं माईकला लावला तर तुम्हाला अजून एक आफ्टर मार्केट तुम्हाला एक ॲडॅप्टर परचेस करायला लागतो, की जो हा बोया BYK4 म्हणून येतो. हा म्हणजे सहजासहजी गावत नाही, कारण की तुम्ही जर चेक केला तर आउट ऑफ स्टॉकच असतो कायम. तुम्हाला खूप वेट करावं लागतं. मी ह्याला खूप वेट केलं हा ॲडॅप्टर घ्यायसाठी. ह्याची प्राईस पण थोडी कॉस्टली आहे, 1400-1500 पर्यंत हे कॉस्ट जाते ह्या माईकची ॲडॅप्टरची. जर तुम्ही दुसरं कुठला ॲडॅप्टर लावला तर ते मी लावून बघितले दुसरे आपले 150-200 रुपयाचे, तर त्याच्यात विषय असा होतोय की ते आपोआप मध्येच डिस्कनेक्ट होतात. कधी प्रॉब्लेम कॅमेऱ्यातून निघत नाही किंवा वायर लूज होत नाही, काय नाही, आपोआप ते डिस्कनेक्ट होतात. काय होते ते मला कळतच नाही. सो मी यूट्यूबरचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये त्याने हा ॲडॅप्टर यूज केलेला. सो मी म्हटलं एकदा ट्राय देऊन बघूया.
सो आता मी 6 महिने झालं हा अडॅप्टर वापरतोय, एकदा पण मला काही प्रॉब्लेम आला नाही, काय नाही. सो जेव्हा तुम्ही हा माईक आपला माईक सोबत जो अडॅप्टर होतो तो माईक लावला की तुम्ही हा अडॅप्टर इथं लावायचा आणि काय करायचं, इथे ना चिकटपट्टी किंवा काहीतरी गुंडायचं. काय होते थोडं म्हणजे बेसिकली काय होते, जर तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे स्टॉप केला किंवा हेल्मेट काढत असाल तर हे असं निघू शकते हे. सो थोडं तरी इकडे तिकडे झाले की ते असं मध्ये खरखर खरखर आवाज यायला चालू होतोय. सो रेकॉर्डिंगमध्ये ते खूप नंतर ना आपल्याला तेव्हा समजत नाही, पण जेव्हा आपण घरी येऊन रेकॉर्डिंग बघतोय मग ते आपल्याला सिरियट होते की का हे केलं वगैरे असं. सो सिम्पल एक हे आहे की इथं मी आता तुम्हाला दिसत नसेल, चिकटपट्टी लावलेली मी आता व्हिडिओसाठी काढले. चिकटपट्टी दोन्ही साईडला गुंडा म्हणजे कसं हे निघणार नाही. सो हे झालं आपलं माईकचं. सिम्पल आहे माईकचं पण. कसं जिथं आपण मेमरी कार्ड घालतोय, आपण चार्जिंग करतोय कॅमेरा, तिथंच हे सी टाईप पोर्ट आहे, हे लावले की झालं आणि हे आपला हेल्मेटमध्ये जाणार. एवढंच सिम्पल आहे, बाकी काही नाही आहे कॅमेरामध्ये. आणि जे मी हेल्मेट यूज करतो ते हे हेल्मेट आहे SMKचं आहे, गल्बिंग मॉडेल म्हणून आहे, तर नाव मला माहीत नाही. सो हे मला 6500ला कॉस्ट केलं होतं. खूप भारी हेल्मेट आहे, ओपन फेस हेल्मेट आहे, प्लस याला व्हेंटिलेशन पण इथून आहे. सो हे मी माझ्या मोटोव्लॉगसाठी यूज करतो. हे आता ओपन फेस तुम्हाला माहिती हे असं उघडतंय, हे म्हणजे इंटरकॉमचं माईक आहे. सो मी जे माईक मला सेटअप करतो हे कधी पण आपला चेन पॅड जे असते ना त्याच्या बरोबर खाली माईक माउंट करायचा, म्हणजे कसं एअर नॉईज तुमचा पूर्ण हे होतोय. प्लस अजून एक कॅमेऱ्यात सेटिंग आहे, म्हणजे कसं घालवायचा एअर नॉईज ते मी तुम्हाला सांगतो. सो हे माझं हेल्मेट, माईक आणि कॅमेरा तुम्हाला दाखवलेला आहे. सो मी तुम्हाला दाखवतो की कॅमेरामध्ये सेटिंग काय लावायची की तुम्हाला बेस्ट ऑडिओ येईल. हा कॅमेरा आहे, साईडचं एकदा बटन दाबायचं, कॅमेरा चालू होईल. सिम्पल आहे. तर जी तुम्हाला बेस्ट सेटिंग आहे, आता चार्जिंग 100% आहे, यामध्ये जायचं, माईकच्या ऑप्शनमध्ये जायचं. माईकच्या ऑप्शनमध्ये गेला चॅनल आहे ते स्टेरिओ ठेवायचं. स्टेरिओ झालं. आणि विंड नॉईज जे आहे स्टँडर्ड ठेवायचं, ऑफ आहे हे स्टँडर्ड. सो एवढंच आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याला माईक कनेक्ट कराल, एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो आता. तर मी ह्याला माईक कनेक्ट केला आहे, वरती ग्रीन लाईन बघू शकताय. तर जेव्हा तुम्ही माईक कनेक्ट करायची हिरवी लाईन येईल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये परत जाऊन ह्याच्यात जायचं. आता इथं बघा चॅनल स्टेरिओ आलं, नॉईज रिडक्शन ऑप्शन गेलं, इथं गेनचं ऑप्शन आले. गेनमध्ये गेला की -12 ठेवायचं. -12 ठेवला की बेस्ट, म्हणजे तुम्हाला एकदम जे नॉईज रिडक्शन आहे ते पूर्ण कम्प्लिटली जाणार. सो आता तुम्ही बघू शकताय की वरती जी ग्रीन लाईन आहे ती आता रेड होत नाही. मी पूर्ण म्हणजे तोंडाजवळ माईक घेऊन बोलत आहे. आता जर मी तेच ग्रीन्स हे केले, 0 ठेवले, तर आता बघा हॅलो, आता ती वरची जी ग्रीन लाईन आहे ते पूर्ण रेड होत आहे. म्हणजेच की तुम्हाला ह्याच्या नॉईज रिडक्शनचे अजिबात काहीच फरक पडलेला नाही. सो कधी पण जर तुम्ही ग्रेन्स -12 ठेवला किंवा जास्त पण ठेवू शकता, पण त्याचं मग तुम्हाला आवाज खूप तुमचा दाबल्यासारखा होईल. त्यामुळं -12 इज द बेस्ट ऑप्शन. सो ही सेटिंग तुम्ही कॅमेरामध्ये तुमच्या केलं तर बेस्ट तुम्हाला आवाज येणार. आता मी तुम्हाला हेल्मेटवरती माईक मी माउंट करतो, कॅमेरा माउंट करतो आणि हाय स्पीडमध्ये माझा आवाज कसा येतो हे मी तुम्हाला दाखवतो. सो आता आपण जाऊ मोटोरोला सेटअपवरती. सो अँगल सेट केला आहे. आता अँगल सेट करत झाला वेळ खूप. मी बेसिकली काय केलं आहे, हँडल गाडीचं अजून खाली घेतलं आहे. आधी जेवढं होतं त्याच्यापेक्षा अजून खाली घेतलं आहे हँडल. अँगल जरा मला लावायला प्रॉब्लेम लागला आहे, कारण की आधीचा जो अँगल होता तो सेट होता. आता मला चेंज करायला लागलं आहे, सारखं बघायला लागलं आहे बरोबर आहे की नाही. खूप अँगल तुम्हाला बरोबर गाड्याने समोर तेवढं व्ह्यू दिसत असेल. तर आता माझं वायझर ओपन आहे, पण वायझरमध्ये थोडी गाडी स्ट्रेच करूया. सो आता जो तुम्हाला ऑडिओ यायला लागलाय तो वायझर ओपन आहे, विथ ओपन वायझरमध्ये यायला लागलाय.
80 स्पीड आहे आता. 100+ स्पीडला पण आवाज कसा येतोय तो तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी वेळेमुळे ट्रॅफिक थोडं जास्त आहे आज. बघा 100+ गाडी गेल्या विथ ओपन वायझर. तुम्हाला माझा आवाज यायला लागलाय. प्लस 120 क्रॉस केलेला आहे. 120 विथ ओपन वायझर. असा तुम्हाला 120+ स्पीडला विथ ओपन वायझर आवाज येतोय. तर आता मी वायझर बंद केला आहे आणि आता जो तुम्हाला आवाज यायला लागलाय वायझर बंद आहे. सो वायझर बंद असल्यावर पण नॉइज रिडक्शन तर म्हणजे कंप्लीट होतंयच. आता पुढं पोलीस गाडी आहे. पळवू काय नको त्याला एवढं काय डरते क्या. 120 स्पीड आहे. 120+ स्पीड मध्ये तुम्हाला असा विथ क्लोज वायझर आवाज यायला लागलाय. जर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला समजलं असेल की या माईकची काय क्वालिटी आणि काय क्लॅरिटी आहे. म्हणजे विथ ओपन वायझर आणि क्लोज वायझर. थोडासा अँगल जर चुकीचा असेल तर तेवढं समजून घ्या, कारण की हँडल खाली घेतल्यामुळे अँगल सगळा चेंज झालाय, सेटअप चेंज झालाय. त्यामुळे मला ते एक्स्ट्रा माउंट लावायला लागलं. ते मला अँगल बरोबर आहे की नाही मला माहीत नाही. आता विषय असा, आमच्या इथं हायवे नाही प्रॉपर. गावातून सगळा रस्ता आहे कोल्हापूर, त्यामुळे जास्त मी पळवू शकत नाही. जास्त 100च्या वरच जाते गाडी. आणि प्लस आता माझ्या गाडीचे 20,000 21,000 किती 22,000 किलोमीटर कंप्लीट झालेत. सो मी त्याचा पण ओनर रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. 1-2-3 दिवसात मी त्याचा पण व्हिडिओ टाकतो की GT 650 ही गाडी तुम्हाला टुरिंग वगैरे करणार असेल तर तुम्हाला गाडी घ्यायला हवी का नको, लॉंग राईडला गाडी कशी आहे. सो आता पण तुम्हाला जो माझा ऑडिओ ऐकून विथ ओपन वायझर क्लोज वायझर ऐकून तुम्हाला आवाज तुम्हाला समजला असेल की गाडी ही की हा कॅमेरा आणि माईक कसा आहे. सो दिस इज इट फॉर द व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की करा. टिल देन सी यू.